मित्रांनो, जुलै 2017 ला जीएसटी भारतामध्ये लागू झाला. जीएसटी हा कायदा नवीन होता. चेंजेस दिवसेंदिवस होत होते आणि टॅक्स रेट कुठला लावायचा, याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार का नाही, त्याच्यानंतर तुम्हाला जीएसटी नंबर इनव्हॉइस वरती असला पाहिजे, इनव्हॉइस कसं इश्यू करायचं, R1 कसा भरायचा, 3B कसं भरायचं, ITC कसा घ्यायचा, ह्या असंख्य प्रश्नांनी एक नॉर्मल टॅक्स पेयर, एक बिझनेसमॅन होरपळून निघाला होता. त्या अनुषंगाने सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये बऱ्याच मिस्टेक्स झाल्या आणि या मिस्टेक्समुळे अननेसेसरी टॅक्स ड्यूज क्रिएट झाले. त्या टॅक्स ड्यूज सोबत व्याज आणि दंड देखील क्रिएट झाला. तर मित्रांनो, अशा या मिस्टेक्सला आता एक वे आउट देण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने जीएसटी एमनेस्टी स्कीम 2024 जी आहे ती लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्ही टॅक्स भरला तर तुमचं व्याज आणि दंड जो आहे तो माफ करण्याचा प्रकार जो आहे तो होणार आहे. ऑब्व्हियसली टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये टॅक्स ड्यूज जे जनरेट झालेले आहेत ते जुलै 2017 ते मार्च 2020 या पिरियडशी संबंधित असले पाहिजेत. याच्या नंतरचे ड्यूज जे आहेत जीएसटीचे ते या एमनेस्टी स्कीम साठी इलिजिबल होणार नाहीत. ऍट द सेम टाइम तुम्हाला एखादी नोटीस जरी आलेली असेल, त्या नोटीस मध्ये हे इश्यूज असतील तर तुम्ही त्या नोटीसच्या अनुषंगाने देखील एमनेस्टीला ऍप्लिकेशन फाईल करू शकता. जर तुमची ऑर्डर झाली असेल तर त्या अनुषंगाने देखील तुम्ही एमनेस्टी ऍप्लिकेशन फाईल करू शकता. अट एकच आहे की तुमचे जे ड्यूज आहेत ते सेक्शन 73 म्हणजे ऍडज्युडिकेशनचा जो सेक्शन आहे, रेग्युलर टॅक्स शॉर्ट पेडचा सेक्शन म्हणूया आपण, आणि 74 जो सेक्शन आहे तो आपला फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंटचा सेक्शन आहे. तर फ्रॉड आणि विलफुल मिसस्टेटमेंटचे ऍडज्युडिकेशन सोडून जे रेग्युलर ऍडज्युडिकेशन होतात टॅक्सचे, किंवा जे आपण DRC 1 किंवा DRC 7 मध्ये डिमांड ज्यावेळेस रेज करतो त्या प्रकारच्या डिमांड्स म्हणजे सेक्शन 73 अंडरच्याच फक्त डिमांड जुलै 17 ते मार्च 20 पर्यंतच्या कव्हर होणार आहेत एमनेस्टी स्कीम 2024 मध्ये. याच्यामध्ये नोटीसच्या अगेन्स्टही जाऊ शकतात, ऑर्डरच्या अगेन्स्टही जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सची अमाऊंट फक्त भरायची आहे 100% आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी 100% तुमची वेव केली जाणार आहे मित्रांनो. तर अशी ही आकर्षक एमनेस्टी 2024 ची स्कीम आहे. मित्रांनो, ऑब्व्हियसली या एमनेस्टी स्कीम मध्ये काही अटी देखील घालून घेतलेल्या आहेत. जे काही तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते 31 मार्च 2025 च्या आधी करायचं आहे. त्यानंतर केलं जाणारं पेमेंट या एमनेस्टी स्कीम साठी एलिजिबल पकडलं जाणार नाहीये. ऍट द सेम टाइम तुम्ही जे पेमेंट करत आहात, समजा तुम्हाला 10 रुपये टॅक्स आहे, 5 रुपये व्याज आणि 5 रुपये पेनल्टी आहे, तुम्हाला 10च्या 10 रुपये टॅक्स भरणं गरजेचं आहे. तुम्ही 8 रुपये टॅक्स भरून प्रोपोर्शनेट इंटरेस्ट आणि पेनल्टीचा बेनिफिट नाही घेऊ शकत. अंशतः बेनिफिटचा प्रकार या एमनेस्टी मध्ये नाहीये. तुम्हाला पूर्ण टॅक्सचं पेमेंट करावं लागेल, अदरवाईज तुमचं ऍप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जाणार आहे मित्रांनो. 74च्या ज्या केसेस आहेत सेक्शन 74च्या म्हणजेच फ्रॉड विलफुल मिस स्टेटमेंट मिस रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स वाल्या त्या केसेस, त्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या या स्कीम मध्ये कव्हर नाही केल्या जाणार आहेत. ऍट द सेम टाइम रिटर्न मध्ये जो सेल्फ असेस्ड टॅक्स जो असतो त्या टॅक्सला देखील ही स्कीम लागू नाही होणार आहे. म्हणजे तुम्ही R1 मध्ये तुमच्या दाखवलं की मला 20 रुपये टॅक्स भरायला येतो, 3B मध्ये तुम्ही 15 रुपये भरला, 5 रुपये तुमचा टॅक्स अनपेड असेल आणि तो जर डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये 5 रुपयाची डिमांड रेज केली असेल आणि अकॉर्डिंगली व्याज आणि त्या ठिकाणी दंड पण असेल तर तुम्हाला ती पूर्ण अमाऊंट भरावं लागेल, इन्क्लुडिंग इंटरेस्ट आणि पेनल्टी ऑल्सो, बिकॉज हे तुमचा सेल्फ असेस्ड टॅक्स आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कसलाही बेनिफिट एमनेस्टी स्कीम मध्ये भेटणार नाही आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही रिटर्न लेट भरलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सेक्शन 50 अंडर व्याज 18% पर इयरचं जे आहे ते लागलेलं आहे, त्या व्याजाला देखील ही स्कीम नसणार आहे मित्रांनो, या स्कीमला ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला gst.gov.in या पोर्टलवर जायचं आहे. तिथं जाऊन तुमचं लॉग इन तुम्हाला करायचं आहे. तिथं ऍडिशनल नोटिसेस, ऍडज्युडिकेशन ऑर्डर हा जो टॅब असतो तिथं जाऊन तुम्हाला बघायचंय काय नोटीस आलेल्या आहेत, काय ऑर्डर्स झालेले आहेत. ऍट द सेम टाइम तुम्ही तुमचं लायबिलिटी रजिस्टर पण चेक करू शकतात आणि अकॉर्डिंगली तुमचे ड्यूज इस्टॅब्लिश करू शकतात. ते इस्टॅब्लिश केलेले ड्यूज घेऊन तुम्हाला
SPL1 आणि SPL2 या दोन प्रकारच्या फॉर्म्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे डिपार्टमेंटकडं. SPL1 म्हणजे नोटीसच्या अगेन्स्ट केलं गेलेलं ऍप्लिकेशन आणि SPL2 म्हणजे ड्यूज रेज डिमांड ऑर्डरच्या अगेन्स्ट केले गेलेलं ऍप्लिकेशन. ज्यावेळेस तुम्ही हे ऍप्लिकेशन कराल त्यावेळेस डिपार्टमेंट करून एक ऑर्डर केली जाईल कन्फर्मिंग द वेवर ऑफ इंटरेस्ट अँड पेनल्टी. तर मित्रांनो, अशा ह्या आकर्षक ॲम्नेस्टी स्कीमचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यायला हवा. लक्षात ठेवा, जुलै 17 ते मार्च 20 याच पिरियडसाठी ही ॲम्नेस्टी ऍप्लिकेबल आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.